दरम्यान शरद पवारांनी हा पराभव स्वीकारला पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। प्रवीण दरेकरजी, रामभाऊ शिंदे आणि मी आज वधूवरांना आशीर्वाद देण्याकरता आलो। आता जस्ट विवाह सोहळा संपन्न झाला, त्यांना आशीर्वाद दिले आणि आता आम्ही निघालो। लाकरवाडीतनं शरद पवारांनी सवाल केला की जनता काय म्हणते आम्ही ते ऐकू नये का? त्यांनी जनतेचं ऐकावं, कार्यकर्त्यांचं आणि खोटं सांगणाऱ्या नेत्यांचं ऐकू नये। शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे, जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे। विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल, लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल, अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे। कारण 50 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत, अशा नेत्यांनी अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचं असतं आणि पराभव स्वीकारायचा असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।